वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. कर्मयोगी कर्म करणारा कर्मयोगाच्या पद्धतीने आणि परमेश्वर स्वरूपाकडे ज्याचं लक्ष येतो त्याचंच वर्णन अजून चाललेलं आहे. आता 23वा श्लोक आहे. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. भगवंत म्हणतात की गतसंगस्य म्हणजे ज्याची आसक्ती पूर्णपणे संपली आहे, सांसारिक विषयाची आसक्ती, ते माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे, मला पाहिजे वगैरे, नंतर जो मुक्त आहे म्हणजे देहाभिमान सोडलेला आहे. माझा देह, देहामधून मी काम करतो, असं तसं ते वगैरे, हा अभिमान सगळा गेलेला आहे. ज्ञानावस्थित चेतसः म्हणजे परमात्म्या संबंधीचं ज्ञान, ज्ञान नेहमीसारखं भगवंताने ज्ञान सुद्धा सगळीकडे परमात्मा स्वरूपाच्या ज्ञानालाच वापरलेलं आहे, आत्मा परमात्म्याचं ज्ञान. तर ह्या ज्ञानामध्येच तो स्थिर आहे, म्हणजे ज्ञान त्याने पूर्णपणे आत्मसात केलंय, हा त्याचा अर्थ आहे. आणि तो यज्ञार्थात कर्म, यज्ञाय आचरता, यज्ञ म्हणजे आपला परंपरागत यज्ञ नाहीये, भगवद्गीतेतली यज्ञ कल्पना आहे की संपूर्ण त्याग, काही अपेक्षा न ठेवता दुसऱ्याकरता त्याग, म्हणजे थोडक्यात समाज पूर्णांशाने समाजसेवाचे प्रश्न. तेव्हा असं जो करतोय की अशी कर्म करतोय ते, म्हणजे दुसऱ्याकरता करतोय, स्वतःकरता नाही करत, असा जर असेल तर अशा माणसाची सगळी कर्म नाहीशी होतात. नाहीशी होतात म्हणजे कर्म करतोच आहे, फळ नाहीसं होतं, आणि फळ नाहीसं झाल्यामुळे त्याला पुनर्जन्म नाही, आणि म्हणून तो परमात्मा स्वरूप होऊ शकतो. हाच या सगळ्या श्लोकाचा अर्थ आहे. 24वा श्लोक आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधान. सगळे ब्रह्मशब्द आले बघा, याचा अर्थ सगळं काही ब्रह्म आहे. ब्रह्मसत्यम जगन्मित्यम, हे सगळं ब्रह्म, ह्या कल्पनेने ते सगळी कर्म करतो. म्हणजे मग त्या तुलना केली आहे परंपरागत ब्रह्माशी, यज्ञाशी. परंपरागत यज्ञ जे चालतं ते, म्हणून त्याच्यामधले की ज्या अर्पण करणाऱ्या आहुत्या आहेत ते पण ब्रह्म आहे. नंतर हवन द्रव्य जे काय असतील सगळे ते पण ब्रह्म आहे. करता आहे तो सुद्धा ब्रह्मच आहे. अग्नी आहे तो सुद्धा ब्रह्मच आहे. आणि वस्तुस्थिती सगळं परमात्मा निर्मितच आहे, त्यामुळे ते ब्रह्मस्वरूपच आहे. आणि आहुती देण्याची प्रक्रिया आहे ती सुद्धा ब्रह्म आहे. सगळ्याच गोष्टी ब्रह्म आहेत असं म्हटलंय. पण एक संकल्पना मांडली, याचा अर्थ असा की समजा शेतकरी आहे, तो काय म्हणणार की शेतकरी सुद्धा ब्रह्म आहे, तो वापरत असलेले जे अवजार आहेत सगळे ती पण ब्रह्मस्वरूप आहे, पेरलं जाणारं बियाणं ब्रह्मस्वरूप आहे, आणि मग जे पेरलं ते येतं. सगळं जर ब्रह्मस्वरूपाने जो करत असेल तर शेवटी भगवंतांनी म्हटलंय की त्या योगाला मिळण्यासारखं फळ म्हणजे ब्रह्मच, म्हणजे ब्रह्मपदीच जातो तो, आणि परमात्मा स्वरूप होऊन जातो. म्हणून परमात्मा स्वरूप व्हायचं असेल तर सगळ्या गोष्टी परमात्मा स्वरूप आहे सगळे धरून सगळे कर्म करायचे, म्हणजे कर्म करायचे पण अकर्मासारखी, आणि सगळं ब्रह्म असं कल्पना करायची. शेवटी फळाच देखील ब्रह्मस्वरूप मिळणार, म्हणजे तो ब्रह्मस्वरूप होणार, ब्रह्मस्वरूप होऊ शकतो, असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. 25वा श्लोक आहे. दैवमेवापरे यज्ञम योगिनः परिपासते ब्रह्माग्नावपरे यज्ञम यज्ञे नैवोपजुह्वति. तर पण यज्ञ शब्द आलेला आहे. पारंपरिक यज्ञ अग्नी पेटून आहुती देणं वगैरे आहे, आणि भगवद्गीतेला यज्ञ म्हणजे सर्वस्व समर्पण आहे. या दोन यज्ञाचा आहे, दोन्ही अर्थाने थोडा थोडा इथे येऊ शकतो. इथं आत्मरूप यज्ञाचं हवन करायचं, म्हणजे शरीर, इंद्रिय, मन ही हवी द्रव्य आहेत की जी हवन करायची, आणि परब्रह्म परमात्मा ज्ञान हे साध्य आहे त्याच्यामधलं. त्याच्यामध्ये स्थित होणे म्हणजे जीवाशिवाचे ऐक्य साधणे, थोडक्यात म्हणायचं म्हणजे हा याचा अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी ते भगवंत म्हणतात की काही योगी देवपूजा वगैरे करतात,
म्हणजे आणि यज्ञाचं अनुष्ठान करतात. मग तो पारंपरिक यज्ञ झाला. देवपूजा आणि मग मग अग्नीला आहुतीन वगैरे सगळं त्यात समर्पण तर आहेच त्याच्यामध्ये सुद्धा, पण ते सांसारिक गोष्टींचं आहे. पण मग इथे जे दुसरे योगी ते परमात्मा भगवंत सांगतायत की परब्रह्म परमात्मा रूपी अग्नीत, म्हणजे परमात्मा स्वरूपात अभेद दर्शन रूप, म्हणजे मी परमात्म्याचा अंश आहे हे जाणल्यानंतर त्याला अभेद दर्शन म्हटलेलं आहे. आणि मग ते हवन करायचं, म्हणजे ते पण नाहीसं करायचं, माझं रूपच नाहीसं करायचं, सगळं परमात्मा स्वरूपच व्हायचं, असा यज्ञ दुसरा म्हटलाय. मग हे यज्ञाच्या द्वारे आत्मरूप यज्ञाचं हवन करतात. दोन प्रकारचे हवन तिने सांगितले. एक पारंपरिक हवन आहे, ते पण करतात, अनुष्ठान करतात, म्हणजे काय सातत्याने करत राहतात ते. आणि दुसरं आत्मरूप यज्ञ आहे, त्यात सगळं सर्वस्वाचं समर्पण करून परमात्मा स्वरूपाशी एकरूप होतात. पुढचा श्लोक आहे, श्रोत्रादीनी इंद्रियाण्यन्य संयमाग्निषु जुह्वति, शब्दादीन विषयान अन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. ते यज्ञस्वरूपाचंच वर्णन आहे पुन्हा हे सगळं. पण आता हे सगळं पारंपरिक यज्ञ नाही, भगवद्गीतेतलं यज्ञ या ठिकाणी. की काही योगी श्रोत्रादीनी, श्रोत्र म्हणजे कान, पण म्हणजे पंचज्ञानेंद्रिय अशा अर्थाने. श्रोत्र आदी म्हटलं म्हणजे पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून इंद्रियांचं संयमरूपी अग्नीत हवन करतात. म्हणजे संयमाने त्याला पूर्ण नियंत्रित आणतात, म्हणजे संयमरूपी अग्नीत हवन करतात असं म्हणता येईल. आणि काही योगी शब्द वगैरे, म्हणजे त्या जे पंचज्ञानेंद्रिय त्यांचे विषय आहेत, शब्द स्पर्श वगैरे सगळे, त्या विषयांचे इंद्रियरूपी अग्नीत हवन करतात. म्हणजे एकूणच ते सगळं परमात्मा रूपाकडे होणारा प्रवासाचं सगळं वर्णन आहे त्या ठिकाणी. की अंतर्मुखता निर्माण होणं आवश्यक आहे, त्याला प्रत्याहार पतंजलीने म्हटलंय. ते सगळी कर्मेंद्रिय जी आहेत, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, मन, आत्मा, हे परमात्मा स्वरूपाशी एकरूप करणं हा त्याचा यज्ञाचा उद्देश आहे. त्यालाच त्यांनी यज्ञ असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये शब्दादी विषय जे आहेत ते इंद्रियात हवन करायचे, म्हणजे त्यांचा इंद्रियाची जोडून द्यायचे सगळे. इंद्रिय संयमात हवन करायचे, या सगळ्यावर संयम आणायचा, पूर्ण नियंत्रण आणायचं. कारण कसं इंद्रियांच्या विषयाशी जर संपर्क आला तर मग राग, द्वेष वगैरे क्लेश निर्माण होतात सगळे. म्हणून तो येऊ न देणे म्हणजे संयम आहे. सामान्य माणूस त्याच्या उलट असतो नेहमी, तो विषय सुखात मग्न होतो, भोगात रमलेला असतो, आणि त्यामुळे सुखदुःखाचा अनुभव होतो, त्यामुळे जन्मजन्मांतरी चक्रात अडकलेला असतो. म्हणजे प्रगत योगी आहेत ते अशा प्रकारे सगळ्या गोष्टी नियंत्रित करतात. त्या अग्नीत हवन करतात म्हणजे काय, नियंत्रण करतात पूर्णपणे, आणि मग ते मुक्त होतात, परमेश्वर स्वरूपी मिळतात. मग त्यांना जन्म मरणाच्या फेऱ्याची याची गरज नाही, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. 27वा श्लोक आहे आता आपला. सर्वाणी इंद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नौ जुह्वते ज्ञानदीपिते. तेच वर्णन चाललंय, कोण कोण कुठल्या प्रकारचे यज्ञ करतं. यज्ञामध्ये लक्षात घ्या, आहुती देण्याचा अर्थ ते जे आहुती दिलेलं सगळं नाहीसं होणार आहे, आपल्याला काही मिळणार नाही त्यात, कुठल्या अपेक्षा नाही, अशा प्रकारचे यज्ञ. आता तेच म्हणतात की सर्वाणी इंद्रिय कर्माणि, हे सगळे इंद्रिय. इंद्रिय कुठले, तर 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, या सगळ्यांचं जी कर्म आहेत ती सगळी कर्म, आणि प्राणकर्माणि चापरे, हे इंद्रिय कर्माने झालं. प्राणकर्म पंचप्राण आणि 5 उपप्राण, दशप्राण आहेत सगळे. ते त्या प्राणांची कार्य सगळी, त्या सगळ्यांच्या कर्माचं आत्मसंयम रूपी अग्नीत हवन करायचं. म्हणजे आत्मस्वरूपाची जाणीव होणं हा आत्मसंयम आहे. या सगळ्यांचं नियंत्रण करणं म्हणजे आत्मसंयम आहे. या सगळ्यांचं इंद्रियांची कर्म, प्राणांची कर्म, या सगळ्यावर पूर्ण नियंत्रण आहे, त्याच्यात हवनच करायचंय. आत्मस्वरूपी आत्मसंयम रूपी अग्नीत हवन करायचे, म्हणजे ते सगळे नाहीसे होणार. म्हणजे नाहीसे होणं म्हणजे परिणाम काय दिसणार नाही, कर्माचा परिणाम नाही म्हणजे ते नाहीसे झालं असं म्हटलं जातं. परिणाम अनुभवला की मग ते कर्म कार्यरत झालं, म्हणून त्यांनी परिणाम दिले. तेव्हा या ठिकाणी असं सगळं नाहीसे झालं आणि परिणाम काय मिळत नाहीत, कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही, ममता नाही आणि फलाशा नाही, त्यामुळे ते नाहीसे झाल्यासारखं आहे. आत्मसंयम योगाग्नो, आत्मसंयम योग
सगळ्या गोष्टींचा संयम करणं हा जो योग आहे त्याच्यामध्ये हवन करायचं, मग त्याच्याशी एकरूप करायचं थोडक्यात म्हणजे. आणि मग हे सगळं झालं काय होतं, जुहती ज्ञान दीपिते, ज्ञानाचा प्रकाश पसरतो. ज्ञान म्हणजे काय, आत्मा परमात्म्याचं ज्ञान, की आत्मा परमात्म्याचा अंश, मी आत्मा आहे, त्या परमात्मा स्वरूपच आहे मी, मला परमात्मा स्वरूपाशी एकरूप व्हायचं हे ज्ञान, त्या हे ज्ञानाचा प्रकाश पसरतो. एवढं सगळं इंद्रिय आणि याचं नियंत्रण सगळं केलं पूर्ण अंशाने, हे हवनच केलं, आहुती देऊन टाकली, तर हा ज्ञानाचा प्रकाश पसरतो. पुढचा 28 श्लोक आहे, त्यात असंच आणखी वर्णन आहे. द्रव्य यज्ञास तपो यज्ञात योग यज्ञास तथा परे, स्वाध्याय यज्ञान ज्ञान यज्ञश्च यततः संशित व्रतः. या प्रकारचे यज्ञ सांगितले. पहिला द्रव्य यज्ञ सांगितला, म्हणजे जो पारंपरिक यज्ञ येतो, ते कुठल्या तरी पदार्थाची आहुती द्यायची, द्रव्याचं दान करायचं, म्हणजे सगळ्याचा त्याग आहे हे लक्षात घ्या. कुठल्या प्रकारची अपेक्षा न ठेवता सगळ्याचा सत्पात्री त्याग, म्हणजे तो द्रव्ययज्ञ झाला, म्हणजे पारंपरिक यज्ञ झाला. मग सांगितलंय तपोयज्ञ. आता तप म्हणजे काय या ठिकाणी, समाजाकरता स्वसुखाचा त्याग. मला काही नको, मी समाजाकरता कर्म करत राहणार आहे, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता, हे सातत्याने करत राहणं म्हणजे तपोयज्ञ आहे. म्हणजे निष्काम कर्म करणं थोडक्यात, मी समाजाच्या कल्याणाकरता निष्काम कर्म करणे म्हणजे तपोयज्ञ आहे. नंतर सांगितलं योगयज्ञ. योग म्हणजे शेवटी कर्मयोगच, भगवंतांनी योग शब्द सगळीकडे कर्मयोग या अर्थाने वापरलेला आहे. त्यामुळे योगयज्ञ म्हणजे कर्मयोगाचे साधना करणे, म्हणजे निष्काम कर्म करणे म्हणजे योगयज्ञ. ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणे, भगवंतांना मला सगळं अर्पण करा, तसे ईश्वरार्पण बुद्धीने सगळे कर्म करणे म्हणजे योगयज्ञ झाला. म्हणजे स्वाध्याय यज्ञ सांगितलाय. स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास. मग अभ्यास कुठला, तर संत संग, वाचन, मनन, चिंतन, निधिध्यासा, ज्ञानयोगात सांगितलेला स्वाध्याय सगळा, आणि ईश्वरोपासना, आणि मी शरीर नसून ब्रह्म ही कल्पना, या सगळ्याच साधना करणे म्हणजे स्वाध्याय यज्ञ सांगितले. आणि पतंजली पण स्वाध्यायात इष्टदेवता संप्रयोगा सांगितले. स्वाध्याय केला की इष्टदेवतेचं एकरूपता होते म्हणून. असे निर्णय प्रकारचे यज्ञ करणारे लोक आहेत, एवढंच यात वर्णन आहे. त्याचा पुढचा आणखीन पुढच्या श्लोकात आहे पुढचा भाग, तो आपण उद्या बघू.